पुण्यातील 6 मुख्य ठिकाणी होणार आहेत पे अँड पार्कची नवीन सुविधा. नमस्कार, मी अंशुक काशीद आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स. पुण्यामधले जे 6 मुख्य रस्ते आहेत म्हणजेच फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, लक्ष्मी रोड, बालेवाडी हाय स्ट्रीट, विमाननगर आणि बिबेवाडी या 6 ठिकाणी आता पुणे महानगरपालिकेच्या मानसानुसार म्हणजेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता इथे 6 पे अँड पार्कची सिस्टीम करण्याचा मानस पुणे महानगरपालिका सध्या राबवण्याच्या तयारीमध्ये आपल्याला दिसते. आणि त्याच्यासाठी आपण जर बारकाईने बघितलं तर त्यासाठी मागच्या वेळेस देखील या सर्व गोष्टींवरती टेंडर पास करण्यात आलं होतं, परंतु त्या टेंडर्समध्ये काही टेक्निकल गोष्टींची अडचण झाली होती, त्याच्यामुळे ते टेंडर व्यवस्थितपणे पास झालं नाही. त्याच्यामुळे आता रिवाइज टेंडर या ठिकाणी काढण्यात येणार आहे आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना जे आहे ते 3 वर्षाचं टेंडर इथे देण्यात येणार आहे. आणि आता मग तसं बारकाईने आपण बघायला गेलं तर हे जे 6 परिसराची आपण नावं घेतली त्या परिसरामध्ये सातत्याने ट्रॅफिक होत असतं, गाड्या रस्त्यावरती अडवत असतात, त्याच्यामुळे वाहनांना ये जा करायला प्रॉब्लेम होतो, कारण की रस्त्यावरती थेट पार्किंग केलं जातं. आता ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठी मग पे अँड पार्कची सुविधा PMC राबवणार आहे आणि त्यानुसार मग 2 व्हीलर्सला 4 रुपये प्रति तास आणि 4 व्हीलर्सला 20 रुपये प्रति तास घेण्याची माहिती आपल्याला इथून मिळते. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे आता हे जे सगळं 6 रस्ते करण्यात किंवा 6 रस्त्यांवरती जे पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध होणार आहे ते ॲज अ ट्रायल पिरियड म्हणून बघतात. त्याला ट्रायल पिरियड म्हणजे काय, तर ॲज अ पायलट म्हणून की जर या 6 ठिकाणी जर सकारात्मक प्रतिसाद पुणेकरांकडनं जर पुणे महानगरपालिकेला मिळाला तर अखंड शहरभर हे जे पे अँड पार्कची सिस्टीम जी राबवली जाणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते. आणि ॲन्युअली जर आपण बारकाईने विचार केला तर मोर दॅन 10 करोड किंवा 10 करोडपर्यंत ॲन्युअल इन्कम जर ह्या पार्किंगच्या माध्यमातून जनरेट झालं तरच कुठे ना कुठेतरी ते प्रॉफिट बरे आहे किंवा जर त्याला सकारात्मक प्रतिसाद म्हणू शकतो अशी माहिती देखील आपल्याला या ठिकाणी मिळते. आता जेम रोड असेल किंवा लक्ष्मी रोड असेल किंवा जे काही गजबजलेली स्थानकं आहेत जी 6 आपण ह्याच्यावरती बोललो त्याच परिसरामध्ये आधी देखील किंवा ह्याच्या अगोदर देखील असे बरेचसे वाहनतळ आहेत जिथे पुणे महानगरपालिकेचं नाव आहे, पण कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत ते स्वतःची मनमानी करतायत. आता हे टेंडर पास केल्यानंतर तसं बघायला गेलं तर 3 वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्टर लोकांना हे सगळं टेंडर देण्यात येणार आहे. आणि हे टेंडर मिळाल्यानंतर पुणे महानगरपालिका कितपत वेगाने किंवा कितपत लक्ष या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सवरती नाही टेंडरवरती घालणार आहे हे बघण्याचं कारण ठरणार आहे. आणि अजून एक माहिती आपल्याला हे देखील मिळते की या सर्व परिसरामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पे अँड पार्क सिस्टीम बसवणार आहे CCTV कॅमेराज देखील बसवण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते. आता या गोष्टीबद्दल तुमची देखील काय मत आहेत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पे अँड पार्क ही जी सिस्टीम आहे या गोष्टीबद्दल देखील तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा पुणे फास्टेस्ट ग्रोइंग चॅनल न्यूज डॉट्स.